आकाशवाणी मुंबई. राजेश शरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. विकसित भारत 2047 हे प्रत्येक भारतीयांचं ध्येय असून ते साध्य करण्यासाठी राज्य सरकारं महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत नीती आयोगाच्या 9व्या बैठकीत ते बोलत होते. या वर्षीच्या बैठकीचं घोषवाक्य विकसित भारत 2047 असून त्याच्या ध्येय धोरणांच्या मसुद्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, विशेष निमंत्रित आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष तसंच सदस्य उपस्थित आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2024च्या अर्थसंकल्पाची रूपरेषा नमो ॲपवर सामायिक केली आहे. या रूपरेषेत रोजगार निर्मिती आणि कौशल्यासंबंधित विविध सरकारी घोषणा, योजना आणि नवीन उपक्रमांची सोप्या पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 112वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून तसंच newsonair.gov.in हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून थेट प्रक्षेपित केलं जाईल. आकाशवाणी, दूरदर्शन, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनल्सवरूनही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण ऐकू शकाल. आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा झाली असून संसदेच्या अधिवेशनानंतर जागावाटपासंबंधीची चर्चा पुढे जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले परभणीचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जे विचारानं आमच्या समवेत आहेत त्यांना पक्षात परत घेण्यासंबंधी पक्षाचे नेते निर्णय घेतील, असं पवार म्हणाले. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये आज मालगाडीचे 4 डबे रुळावरून खाली घसरले. यात कोणतीही हानी झाली नसून पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यात नवी मुंबईच्या बेलापूरमधल्या सेक्टर 19 मधल्या शहाबाज गावातील एक 3 मजली इमारत पहाटे कोसळून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि दुर्घटनाग्रस्त लोकांना तातडीनं आवश्यक मदत देण्याची सूचना केली. या घटनेतल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थितीचाही आढावा शिंदे यांनी घेतला. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात करावीत. गरज भासल्यास भारतीय लष्करालाही पाचारण करावं, असे निर्देश त्यांनी दिले. हवामान विभागानं आज मुंबईला येलो अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या नेमबाजी 10 मीटर मिश्र एअर रायफल प्रकारासाठीच्या पदकांच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर पडला आहे. आज झालेल्या पात्रता फेरीच्या स्पर्धेत भारताचे संदीप सिंग आणि एल्बिन वलारिवान पात्रता फेरीत 12व्या स्थानावर तर अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल यांची जोडी 6व्या क्रमांकापर्यंत पोहोचू शकली. दरम्यान काल पॅरिसच्या सीन नदीच्या किनारी रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात पॅरिस ऑलिम्पिकचं उद्घाटन झालं. क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. श्रीलंकेतल्या पल्लेकिले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे. गौतम गंभीर यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ही पहिलीच मालिका आहे. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात उद्या रंगणार आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील 90% नागरिकांची उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.